तर पब्लिक आज आपण चाललोय आपल्या मित्राच्या रानामध्ये हुरडा पार्टी करायला। गावाकडे जाताना नुसता केरळचा फील येईल तर असलं भारी गाव मी माझ्या जिंदगीत कधी बघितलं नव्हतं। आज टोटल आपलं 10 किलोचं नियोजन आहे बरं का। त्यातलं 4 किलो मांस आणि 6 किलो चिकन असं टोटल 10 किलोचं नियोजन आहे। सोबत आपल्या डॉगेश भाई पण होता आणि त्याला पण पार्टीला यायचं होतं पण घेऊन जाऊ शकत नव्हतं। मग काय तुझी घागर नळाला लाव पाणी सुटायला लागलं गाणं ऐकत त्याच्या आईला चाललो नव डोंगराच्या दिशेनं सगळी बोऱ्या बिस्तर बांधून। लोकेशनला पोचल्यानंतर तिथे एक टाकं होतं त्यातलंच पाणी वापरून चिकन मस्तपैकी स्वच्छ साफ करून घेतलं बरं का। चिकनचा आचारी मी होतो म्हणल्यावर काही विषयच नव्हता। 6 किलोचं चिकन मला बनवायचं होतं आणि जिंदगीत पहिल्यांदा मी 6 किलोचं चिकन बनवणार होतो। तो एक्सपिरियन्स माझ्यासाठी बी नवीन होता। चिकन मॅरिनेट होताना जो बुडबुड आवाज आहे तो ऐकल्यानंतर ना जे सुख मिळते ते सुख बाकी कशातच नाही मित्रांनो। अशा प्रकारे माझ्या वाटेला आलेला चिकन बनवायचा टास्क मी बनवून घेतलेला आणि तिकडे त्यांनी मच्छी बनवत होते। मग आता आपण चिकन असं मस्तपैकी ढवळून घेतलं आहे आणि आता त्यानंतर ना आपला भुट्टा फ्राय करायचा प्लॅन होता। अशा प्रकारे आम्ही शेकोटी पेटवून तिथं मस्तपैकी आपला कार्यकर्ता आलता चांगलाच रंगाला। त्याच्यासंग बसून मस्तपैकी कणीस भाजून घेतलं आणि मस्तपैकी कणसावर ताव मारून घेतला आणि त्याच्यासोबतच बोन फायर आणि या थंडीचा आस्वाद पण घेतला। आम्ही कुठला काही टेंट घेऊन गेलो नव्हतो। चारी बाजूनं डोंगर होतं आणि डोंगराच्या मध्ये एक मोकळी जागा होती तिथंच हातरून टाकून झोपलेलो मस्तपैकी। ह्यो कार्यकर्ता आपला कॉफी शेवट बनवतोय। ह्यो कॉफी बनवल्यानंतर आपल्याला ट्रेकला जायचं होतं आणि ट्रेकला जाण्यासाठी एनर्जी पाहिजे होती। कॉफी बनवून झाल्यानंतर मस्तपैकी शेकोटीच्या साईडला शेकत कॉफी पिण्यात आणि चारी बाजूनं डोंगर आणि गार वार फील करण्यात जो आनंद आहे तो कशातच नाही मित्रांनो। फायनली कॉफी पिऊन झाल्यानंतर आम्ही ऑफिशियली ट्रेकला सुरुवात केली। आमच्या हातामध्ये कोयते यासाठीच आहेत की इथं जंगली प्राणी आहेत जसे की बिबट्या वगैरे, म्हणून आम्ही सेफ्टीसाठी प्रिकॉशन म्हणून सोबत ठेवलेलं आहे। फायनली लई दिवसानंतर ना मी जिंदगीत सनराईज बघितल्यासारखं मला वाटलं, त्यामुळे माझा आनंद काही गगनात मावला नाही। आब्या ट्रेकला गेला आणि सर्कसमधला प्रकार झाला नाही असे कधी होतच नाही ना। आपण ज्या लोकेशनला जातोय तिथं असलं काहीतरी करण्याची ऑपॉर्च्युनिटी असत्याच। मग सगळं झाल्यानंतर एक सिनेमॅटिक बघा।